नमस्ते मित्रांनो, आज आपण वटपौर्णिमेविषयी जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमा ही वटसावित्री पौर्णिमा म्हणून पण ओळखली जाते. तसेच वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. ही पौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला येते. हिंदू पंचांगानुसार एका वर्षात 12 पौर्णिमा असतात. या 12 पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी सुवासिनी वटपौर्णिमेचे व्रत पाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावानेही ओळखला जातो. या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते. आपल्या देशात पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते. या ज्येष्ठ वटपौर्णिमा 21 जून 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. वटसावित्री इतिहास जाणून घेऊया आपण. वटसावित्रीचे मूळ भारतात वर्णिलेल्या एका प्राचीन हिंदू आख्यायिकेत सापडते. ही कथा राजा अक्षपतीची कन्या सावित्री आणि तिचा पती सत्यवान यांची आहे. आख्यायिकेनुसार सत्यवानाचे सावित्रीच्या मिलनानंतर 1 वर्षानंतर मृत्यू होणार होता. नशिबाला न जुमानता सावित्रीने विलक्षण भक्ती आणि निर्धार दाखवला. तिने मृत्यूचे दैवत यम देवाचा सामना केला आणि आपल्या पतीचे प्राण वाचवण्याची विनंती केली. आपल्या हुशारीने आणि अढळ निर्धाराने तिने भगवान यमाला सत्यवानाला दीर्घायुष्य लाभो असा आशीर्वाद मागितला. ही कथा स्त्रीचे आपल्या जोडीदाराप्रती असलेले प्रेम आणि बांधिलकी याच्या प्रलब्ध सामर्थ्याचे उदाहरण देते. वटपौर्णिमेचे महत्त्व. वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात. वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असल्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक आहे. यासोबतच वडाचे झाड हे 100 वर्षांपेक्षा अधिक वर्ष जगते. त्यामुळे या वडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेची पूजा कशी करायची? वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनींनी पहाटे लवकर उठून स्नान करावे. स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा आणि नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी. त्यानंतर 16 शृंगाराचा साज करावा. त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावे. त्यासाठी ताटात फुले, कापसाची पोत, अक्षता, हळदी कुंकू, उदबत्ती, पांढऱ्या दोऱ्याचा रीळ, मिठाई, आंबा इत्यादी वस्तू ठेवाव्यात. ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर त्यापैकी कोणतेही एक फळ घ्यावे. शक्यतो आंबा ताटात ठेवावा. शुद्ध पाण्याचा गडवा, तांब्या आणि निरांजन सोबत ठेवावे. सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी वाहावे. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षता, फुले, कापसाची पोत वाहावी. त्यानंतर झाडाचे औक्षण करावे. त्यानंतर पांढरा दोरा वडाला बांधून 7 वेळा झाडाला प्रदक्षिणा घालावी. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर विवाहित स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.